रामकृष्ण हरी. आपलं थंबनेल पाहून, विषय पाहून कदाचित आपल्या मनात थोडीशी एक वेगळीच भावना येऊ शकते की असा कसा व्हिडिओ होऊ शकतं, काय बोलतात तुम्ही. त्याचं कारण मी तुम्हाला आधी सांगतो, पण तत्पूर्वी एक थोडंसं लक्षात आणून देतो की आता सध्या मी जी वारी करतोय, सायकल वारी, तर आम्ही रोड टच इथे आमची दिंडी थांबली आहे आणि इथं सगळ्या दिंड्यांचं खूप सारा दिंड्या थांबल्या, त्यामुळे आवाज आहे, गोंगाट थोडासा. तर तरी पण जास्तीत जास्त दूर त्यांच्यापासून दूर येण्याचा मी प्रयत्न केला आहे, म्हणजे आपल्याला थेट संवाद साधता येईल. दुसरं असं की इथं वारं चाललं आहे, त्यामुळे आणि कुठले इक्विपमेंट्स असे नसल्यामुळे थोडासा कॅमेरा हलू शकतो किंवा माईकमध्ये थोडी खरखर येऊ शकते, वाऱ्याचा आवाज येऊ शकतो. तर या सगळ्यांसंदर्भात मी तुमची आधीच क्षमा मागतो. तो विषय असा होता की वारीतून जात असताना एक कार आली आणि त्या कारमध्ये ज्या कुठल्या मंडळी होत्या त्यांच्यातलं थोडंसं संभाषण माझ्या कानी पडलं सायकल चालवत असताना, की वारकरी घाणेरडे असतात असं त्या व्यक्तींचं म्हणणं होतं. तर कार आली तशी जोरात निघूनही गेली पुढे लगेच, पण तो विषय माझ्या डोक्यात राहिला की वारकरी खरंच घाणेरडे असतात का. आता 29 जुलैला माऊलींची पालखी सुरू झाली आहे, तर एक 6-7 दिवस आता झालेत पालखीला, आणि लक्षात असं आलंय गोष्टी की जे इतक्या सहज त्या व्यक्ती म्हणून गेल्यात, तर असं डायरेक्ट स्टेटमेंट करण्याआधी किंवा असं थेट भाष्य करण्याआधी थोडं जर का रिॲलिटी चेक केलं असतं, परिस्थिती लक्षात घेतली असती, तर अधिक चांगलं झालं असतं असं मला वाटतं. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की शौचाला जाणं किंवा लघवीला जाणं हा अत्यंत नैसर्गिक विधी येतो, आणि जन्माला आलेला प्रत्येक जीव, म्हणजे विशेषतः मानवाच्या बाबतीत जर का आपण बोललो, तर त्याला कर्मप्राप्त आहे. तुम्ही त्याला कायमस्वरूपी मिटवून ठेवू शकत नाही. काही काळापुरतं तुम्ही रोखू शकता, पण त्याला वाट देणं हे आवश्यक आहे. मग इथं तुमची जात, धर्म, पंथ, गरीब श्रीमंत, वर्ण, देश, कुठलीच गोष्ट आड येत नाही. ते तुम्हाला करावंच लागतं. तर आता हे जे वारकरी आहेत, हे महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यातून या पालखीत सामील झालेत. यांच्याकडे अगदी जुजबी गोष्टी असतात सोबत, आणि ते ट्रॅव्हल करत असतात. रोज 20, 25, 30 किलोमीटरचा टप्पा हा गाठत असतात पायी. तर रात्री अगदी एक 10-11 वाजल्यापासून लोक पायी चालायला सुरुवात करतात. जास्तीत जास्त ज्या दिंड्या असतात त्या पहाटे, म्हणजे साधारण 1-2 नंतर चालायला सुरुवात करतात. आत्ता पहिल्यांदाच आम्ही रोड टच आमची दिंडी थांबली आहे, तर मी दिवसभर बघतोय, आता संध्याकाळ झाली, 6 वाजलेत जवळपास आत्ता, तर दिवसभर मी बघतोय की अक्षरशः नॉनस्टॉप दिंड्या चालल्या आहेत. म्हणजे खरं तर माऊलींचा जो विसावा आहे तो मागच्या गावात आहे. आम्ही पुढे आलोय जरा, 3 ते 4 किलोमीटर, आणि त्याच्याही मागे, माऊलींच्या पालखीच्या मागे खूप साऱ्या दिंड्या आहेत, आणि दिवसभर त्याच्याही पुढे खूप साऱ्या चालू आहेत. तर म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की अक्षरशः लाखो लोक या वारीमध्ये सामील झालेत, आणि अजूनही तो प्रवाह चालू आहे, अखंडित चालू आहे. तर आता इतकी मोठी माणसं आहेत, तर इतक्या मोठ्या माणसांना हे सगळे विधी लागणार, टॉयलेटला जावं लागणार, मग हे कुठे जातील. आता काही लोक म्हणतील की सरकारने किंवा प्रशासनानं बऱ्याच ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था केली आहे वगैरे. ते सत्य आहे, पण त्याचं कारण असं आहे की ते अगदी तुटपुंजे आहेत, म्हणजे लाखो लोक आहेत, आणि काही शेकड्याने किंवा हजारोंनी ते शौचालय असतील. बरं, ते असले तरी तिकडे पुरेशा पाण्याची सोय नाही आहे. आत्ता जे मी बघतोय काही दिवसांपासून, साधारण 2 ते 3 वाजता आमची पालखी, आमची दिंडी निघते सकाळी पहाटे. तर मी दिंडीच्या आधी मी निघतो, कारण माझ्याकडे सायकल आहे, तर गर्दी पार करत मला पटकन निघावं लागतं. तर मी बघतो असं आहे की वारी जी चालते, सगळी पालखी जी चालते, ती रस्त्याच्या डाव्या बाजूला चालते, आणि उजव्या बाजूचा रोड आहे तो पूर्णतः गाड्यांसाठी, म्हणजे राखीव ठेवलेला आहे. तर बहुतांश ठिकाणी जे टॉयलेट्स आहेत ते उजव्या बाजूला आहेत, आणि या गाड्या ज्या असतात त्या अखंडित चालू असतात. त्यामुळे चालू दिंडी सोडून तिकडे जाणं प्रॅक्टिकली शक्य नसतं, कारण गाड्यांना अटकाव होतो या सगळ्या मोठ्या ह्याच्यामध्ये. दुसरी अशी गोष्ट की बऱ्याच वेळेला ते नजरेच पडत नाही, कारण नॉनस्टॉप गाड्या चालू असतात. तर त्यांचा उपयोग किती होतो मला ठाऊक नाहीये. शहरात कदाचित त्यांचा उपयोग झालेला असू शकतो, म्हणजे आळंदीत किंवा पुण्यात. पण जसं आपण पुण्यापासून पुढे निघालो, सासवड, जेजुरी, आता वाल्हे, मग पुढचं लोणंद वगैरे वगैरे, तर
लक्षात असं आलंय की काही ठिकाणी पाण्याची सोय नाहीये, नुसतेच शौच आहेत. म्हणजे कदाचित मी ते बघण्याच्या आधी तिथे पाणी असू शकतं, पण ते संपलेलं होतं. म्हणजे तीच गोष्ट की तुम्ही लावलेले आहेत एक 5-50 शौचालय तिकडे आणि हार्डली 2-3 टाक्या तिकडे आहेत, की किती लोकांना पाणी पुरवणार? मग तिथे घाण होणार. जर शौचालयात घाण झालेली आहे तर ती लोक कुठे जाणार? ते परत शौचालयात नाही जाऊ शकणार, मग ते बाहेर कुठेतरी उघड्यावर जाणार, जिथे जागा मिळेल तिथे जाणार, बरोबर? तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत अजून, की एकतर एवढ्या पहाटे निघत असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट उघड्यावर शेतात वगैरे नाही जाऊ शकत दूरवर, तर रस्त्याच्या कडेला किंवा फार फार तर 200-500 मीटर 200-300 मीटर तुम्ही आत जाऊ शकतात. एक तर रात्रीची वेळ असते, एकट्या दुकट्याने आतमध्ये जावं लागतं, गवत असतं, साप विंचू असल्या गोष्टी असू शकतात. एकट्या दुकट्याने जाणं पण तसं सेफ नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी असतात. याच्यातलं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये सगळ्यात जास्त जी कुचंबना होते ना ती महिलांची होते. पुरुष जे आहेत ते पटकन कुठे आडोशाला जाऊन मोकळे होतात, लघवीला किंवा शौचालय असतील ते, पण बायकांना तसं करता येत नाही. त्यामुळे त्यांना खूप वेळेनं हे रोखून ठेवावं लागतं, एक सेफ जागा त्यांना बघावी लागते. पण त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतो, आरोग्यावर होतो. हे आपण सगळेच जाणतात की अशा नैसर्गिक विधी खूप वेळ रोखून ठेवल्याने आरोग्याचे वेगवेगळे व्याधी तुम्हाला लागू शकतात. त्यामुळे त्या दृष्टीनेही ते धोकेदायक आहे. तर म्हणजे पुरेशी शौचालय नसणं, शौचालय आहेत तर तिथे पुरेसं पाणी नाही आहे किंवा आहे ते संपलेलं आहे पाणी. त्यानंतर एकतर इतक्या पहाटे त्यांना निघावं लागतं सगळ्यांनाच, कारण तुमचं एक त्यांचं त्या दिंडीचं एक नियोजन असतं. पुढे जाऊन जागा धरावी लागते, काहींची ज्यांची जागा नियोजित नसते, ज्यांचे नियोजित असतं त्यांनाही वेळेत तिथे पोहोचावं लागतं, कारण नंतर खूप गर्दी होते आणि त्यांच्या गाड्या निघू शकत नाही, दिंडीमध्ये मोकळं चालता येत नाही. त्यामुळे अनेक दिंड्या आहेत त्या सकाळीच निघालेल्या असतात. खूप सारे लोक आहेत जे दिंडीत नाही आहेत, ते इंडिव्हिज्युअली किंवा 10-10, 5-5 लोकांच्या ग्रुपने येतात ते. तर त्यांना तीही जागा नसते की आपल्याला कुठं थांबायचं, कुठे विसावाय. जिथे रस्त्याने जाताना जिथे कुठे जागा मिळेल तिथे ते थांबतात. अशा वेळेला त्यांना जसं जमेल तसं वाट मोकळी करावी लागते. अजून एक याच्यातला मुद्दा असा आहे की खूप प्लॅस्टिकचा कचरा होतोय, पण याच्यातला मुद्दा मला अधोरेखित करावासा वाटतो वारकऱ्यांना दोष देण्यापेक्षाही, की जे विक्रेते आहेत तर एखाद दुसरा अपवाद सोडल्यास जवळपास सगळे म्हणजे हजारो विक्रेते आहेत, थेट आळंदीपासून सुरू आहेत तर अजूनही सुरू आहेत. बरेचसे विक्रेते आहेत ते दिंडी बरोबर ट्रॅव्हल करतात, पुढे जाऊन थांबतात, सेटअप लावतात, त्यांचं मध्यरात्री निघतात, परत पुढे जाऊन थांबतात. तर यांच्याकडे या सगळ्या म्हणजे चहाचे स्टॉल्स असतील, रॅपर्स असतील, बिस्किटचे रॅपर्स असतील आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतील समजा, तर यांची विल्हेवाट लावण्याची काहीच सोय नाही. म्हणजे यांच्याकडे डस्टबिन नाही आहे किंवा बिन्स नाही आहेत, त्या बॅग ज्या असतात आपल्या कचरा टाकण्याच्या आहेत त्या नाही आहेत. म्हणजे त्या दृष्टीने त्यांनी विचार केलेला नाही आहे. काही लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतायत, खूप मोठी सेवा करतायत. अत्यंत चांगलं काम आहे ते, की या सगळ्या लोकांना ते खाऊ-पिऊ घालतायत, चहा पाजतायत, ठिकठिकाणी नाश्ता असेल, जेवण असेल, हे सगळं प्रोव्हाइड करतायत. पण दुर्दैवानं गोष्ट अशी आहे की त्यांनी या कचऱ्याचा आपण काय करणार आहोत याचा विचार केलेला नाही. त्यामुळे एखाद्या वारकऱ्याची जर का इच्छाही असेल की मी हे व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकेन, पण तिथे डस्टबिनच नाही तर तो कुठे मी किती वेळ मिरवणार? कारण मी 25-30 किलोमीटरची सायकल चालवते तर एक डस्टबिन दिसत नाही आहे रस्त्याने, नॉट अ सिंगल डस्टबिन. असली समजा तरी ती त्या कोपऱ्याला असेल, कुठे असेल माहिती नाही. एवढ्या गर्दीमध्ये कसं दिसेल, वारकरी तिथपर्यंत कसा पोहोचेल? तर या दृष्टीनेही मग तो कचरा होतोय रस्त्यावर. तर या दृष्टीने थोडंसं विचार होणं आवश्यक आहे, सरळ आपण थेट वारकऱ्यांना दोष देण्याआधी. मग दानधर्म जे करतायत त्यांनी थोडंसं या गोष्टीचा विचार करायला हवा, की आपण जर का यांना देतोय तर त्याचं क्लीन करण्याची जबाबदारी आपलीच आहे आणि विक्रेत्यांची तर अर्थात आहेच आहे. दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याचशा बॉटल्स वारकरी कॅरी करतात पाण्याच्या सगळ्या. तर खूप साऱ्या वारकऱ्यांकडे स्वतःचं खूप ओझं आहे. त्यात कपडे आहेत, छत्र्या आहेत, काही लोकांकडे सामान आहे, पांघरूण अंथरूण वगैरे वगैरे सगळे. तर ते कॅरी करणं अवघड आहे, खूप ओझं आहे. त्यामुळे मग ते जसं जागा मिळेल तिथे ते टाकून देतात. तर डस्टबिन जर का ठिकठिकाणी असले तर त्याची विल्हेवाट लावता येऊ शकते. नाही म्हणायला जनजागृती खूप मोठ्या प्रमाणावर प्रशासन करतंय स्वच्छतेवरती, याच्याबद्दल काहीच डाऊट नाही आहे. पथनाट्य होत आहेत, देखावे सादर होत आहेत, गाण्यांच्या माध्यमातून आहे, फ्लेक्स आहेत, होर्डिंग्ज आहेत किंवा डिजिटल बोर्ड्स आहेत, त्याच्या थ्रूही होत आहे. पण नुसतं स्वच्छतेचं सांगून चालणार नाही आहे, तर त्याच्यासाठीचे उपाययोजना आपल्याला कराव्या लागणार आहेत.
एक गोष्ट मात्र नक्की आहे की आता सगळ्या प्रकारची माणसं वारीत असतात, त्यामुळे त्यातल्या काही लोकांना व्यसनं असूच शकतात, आहेतच. ते म्हणजे तंबाखू खाणारे असतील, गुटखा खाणारे असतील किंवा अजून जे काय असेल ते, तर ते थोडेसे अपवाद असतातच, त्याला काही करू शकत नाही. आता ते त्यांनी जर तंबाखू खाल्ली आहे किंवा गुटखा वगैरे खाल्लाय तर ते रस्त्यावर थुंकणारच आहेत, याच्यात काही आपण काहीच करू शकणार नाही या गोष्टींना. तर मला असं वाटतं की हे जे स्टेटमेंट आपण सरळ करून टाकतो, तर याच्या मागे थोडंसं विचार करणं आवश्यक आहे. कारण हे सतत प्रवाही असतात, या लोकांना पटकन जायचं असतं, पोचायचं असतं. आता इथे आमचा विसावा आहे एका ठिकाणी, तर आमची दिंडी जी आहे ती पूर्ण एक कॅरी बॅग असते, पूर्ण खाण्यापिण्याचे सगळं जे जे त्या दिवसाच्या विसावाच्या ठिकाणाचं असेल ते सगळं कॅरी करतो. ट्रकमध्ये आम्ही ते भरतो आणि पुढे जेव्हा ट्रक निघतो तिथे कुठे अशा ठिकाणी डस्टबिनच्या किंवा जे काय असेल तिथे ते टाकून देतात. त्यामुळे आमच्या पुरतं तरी आम्ही ते सांभाळतोय, आमची जी दिंडी आहे ती. पण सगळ्यांनाच तसं शक्य होत नाही आहे किंवा ते काळजी घेणं पॉसिबल नाही आहे. तर मला असं वाटतं की या गोष्टीचा थोडासा सारासार विचार होणं आवश्यक आहे. ज्या ज्या गावांच्या मधून या दिंड्या जात आहेत त्या गावांची थोडीशी गैरसोय होऊ शकते की त्यांच्या आसपास खूप सारी अस्वच्छता पसरू शकते, दुर्गंधी पसरू शकते. पण आपणही गावकरी म्हणून समजून घ्या या सगळ्या वारकऱ्यांच्या भावना, आणि ही अगदी नैसर्गिक बाब, ही टाळू शकत नाही, इच्छा असूनही टाळू शकत नाही. त्यामुळे थोडंसं गैरसोय होणारच आहे. तर आणि जवळपास सगळेच ग्रामस्थ या सगळ्या गोष्टींना मदत करतायत, समजून घेत आहेत. कारण वर्षानुवर्षांपासून ते दिंडी हा अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी की त्यांच्या गावातनं दिंडी जाते म्हणून वगैरे. तर मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे सगळ्या व्हिडिओ बघणारे असतील किंवा प्रशासनापर्यंत जर का हा व्हिडिओ पोहोचला असेल तर की आता इथून पुढे जो आहे प्रवास, तर या प्रवासामध्ये ठिकठिकाणी जर काय डस्टबिनच्या सोयी असतील किंवा जे मगाशी मी म्हणलं शौचालय आणि पाणी वगैरेची सोय वगैरे असेल तर नक्कीच तिथं उपयोग करतील वारकरी. आणि आपण जी स्वच्छतेची जी वारी आहे ती घडवून आणण्याचा प्रयत्न करूयात. मला ठाऊक आहे प्रशासन खूप चांगल्या प्रकारे काम करतंय. इतक्या लाखो लोकांना 20 दिवस होल्ड करणं इट इज नॉट अ जोक. त्यामुळे थोडीशी गैरसोय होणारच आहे, पण त्यातल्यात आपण जरा प्रयत्न करूयात. वारकऱ्यांनाही मी आवाहन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की जिथे इथे आपल्याला शक्य आहे तिथे इथे कचरा टाकणं टाळावं, जिथे इथे शक्य आहे तिथं टॉयलेटचा वापर करावा, ते टॉयलेट स्वच्छ कसे राहतील याकडे थोडंसं आपण लक्ष देऊयात, पाण्याचा अपव्यय टाळूयात. आणि ज्या ओढीनं, ज्या अतिशय निर्मळ भावनेनं आपण पांडुरंगाला भेटायला चाललो आहोत, इतके कष्ट उपसून, ऊन वारा आहे, पाऊस आहे, विसाव्याच्या ठिकाणी गैरसोयी आहेत, ते या सगळ्या टाळून आपण जे करतोय तर त्याला छान मनाने आपण स्वीकार करूयात त्या गोष्टींचा आणि पांडुरंगाच्या चरणी लीन होऊयात. पांडुरंगाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रार्थना करूयात की छान स्वच्छ आपली वारी असावी. दिवसेंदिवस या वारीमध्ये चांगल्या प्रकारे सोयीसुविधा मिळतील आणि आपल्याकडूनही अशा कुठल्याही गैरसोयी होणार नाहीत. आपल्याकडूनही स्वच्छता राखली जाईल याचा प्रयत्न करावा. या व्हिडिओच्या माध्यमातून जर माझ्याकडून काही उणं बोललं गेलं असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा. अतिशय प्रांजळ माझी भावना होती, त्यामुळे म्हटलं की या विषयावर आपण व्यक्त व्हावं. आपल्याला काय वाटतंय, कुठल्या प्रकारच्या सोयीसुविधा प्रशासनाने दिल्या पाहिजेत किंवा ही जी स्वच्छता आहे याला कशा प्रकारे राखता येईल, कशा प्रकारे मेंटेन करता येईल, काय ऑप्शन्स असू शकतात, पर्याय असू शकतात, ते आम्हाला कमेंटद्वारे सांगा. आणि कृपया वारकऱ्यांना अशा प्रकारे दोष देऊ नका, त्यांच्यावर असं थेट भाष्य करू नका. रामकृष्ण.